मुलगी झाल्यापासून नवरा विचारत तर नाही, पण साधं सांगतही नाहीये एवढी मोठी शॉपिंग केलेली. पण त्यापूर्वी ना सकाळी नाश्ता बनवताना लाडू उठली, पण आज खूप छान आणि हॅपी उठली होती. तिला पाहून मलाही माझा दिवस आज हॅपी जाईल असं वाटलं आणि ते नाश्त्यामध्ये गरमागरम पोहे आणि तळलेले शेंगदाणे बनवत होते. मग तिला खेळवत-खेळवत तिचाही खाऊ बनवून घेतला. तिलाही खाऊ घातलं. आम्हीही मस्त गरमागरम पोहे खाल्ले. त्यानंतर मग तिला झोपवलं आणि मी माझी कामं करून घेतली. सर्वजण विचारतात, की "तू मुलं आणि तुझं जे काही काम आहे, व्हिडिओज वगैरे बनवलं ते कसं करतेस?" तर मी असंच मॅनेज करते. व्हिडिओ बनवत असतानाच ती लगेच उठली. म्हणजे झाला होता 1 तास होऊन गेलेला आणि आता ती मोठी झाली आहे. फार वेळ काही जास्त झोपत नाही. नाहीतर पूर्वी 2 तास झोपायची. आता 1 ते दीड तासात लगेच उठते. मग काय उठल्यानंतर तिला थोडंसं फ्रेश केलं. तिला आजकाल हाय आणि बाय करायला फार आवडत आहे. नंतर तिच्यासाठी रवा भाजून ठेवला होता म्हणून पटकन उपमा बनवता आला आणि आनेसाठी कढी भात पापड बनवला. कारण त्याला कढी खूप जास्त आवडते. आणि संध्याकाळी घरी येताना संदीप ही पी बॅग घेऊन आले. तेव्हा मला कळालं, की याने काहीतरी शॉपिंग केलेली आहे. नाहीतर अदरवाईज ते शॉपमध्ये गेल्यानंतर तरी फोन करतात, की कुठली डिझाइन घेऊ, कसं घेऊ, काय घेऊ? पण यावेळेस त्यांनी मला काहीच नाही विचारलेलं, इव्हन काही सांगितलेलं सुद्धा नाहीये. तर लेकीसाठी मस्त मोठा चांदीचा चमचा आणलाय. यापूर्वी तिच्याकडे होता, पण छोटा होता. तो माझ्याकडूनच हरवला. मी धुवायला टाकलेला, पण तो कुठे गेला सापडतच नाहीये. कदाचित कचऱ्यासोबत गेलाय की काय असं वाटतंय. आणि तिच्यासाठी सुंदर असं पैंजणही घेऊन आलेले आहेत. मला तर माहितीच नव्हतं, की छोट्या बाळांना सुद्धा एवढं सुंदर आणि नाजूक पैंजण मिळतं. नाहीतर मग घुंगराची चेनी मला माहिती होत्या, जे मी तिला घातलेल्या. पहा किती सुंदर डिझाइन आहे. तिच्या कानात जे सोन्याचे कानातले आहेत ना, ते सुद्धा संदीपने एकट्यानेच आणलेले आहेत. कारण डिलिव्हरी झाल्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नव्हते. तर ते एकट्यानेच तिच्यासाठी एवढे सुंदर कानातले आणि आता हे पैंजण देखील खूप सुंदर आहेत. तुम्हाला आवडली का डिझाइन नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.